नवापूर तालुक्यात विश्व आदिवासी दिन जल्लोषात साजरा। नवापूर तालुक्यात विसरवाडी, खांडबारा, चिंचपाडा येथे यावर्षी विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक जल्लोषात साजरा करण्यात आला। आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक वाद्य, वैशिष्ट्यपूर्ण पोशाख आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा अद्वितीय वारसा सादर केला। कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे कुलदैवत याहामोगी माता तसेच आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, तंट्या मामा भील आणि ख्वाजा नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन व आरती करून झाली। विश्व आदिवासी दिनानिमित्त महात्मा गांधी पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीत भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा विशेष आकर्षण ठरला। मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यावर प्रमुख मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। यानंतर नवापूर शहरातून भव्य शोभायात्रेची सुरुवात झाली। नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शोभायात्रेत शेकडो आदिवासी बांधव, पक्ष पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला। डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि आदिवासी लोकगीतांच्या तालावर सजलेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण करत पुढे सरसावली। त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रथम जिल्हाध्यक्षा स्वर्गीय हेमलताताई वळवी यांच्या स्मारकस्थळी मिरवणुकीची सांगता झाली। जहाँ जहाँ आता हरी आज आपो आदिवासी लोकांन धर्म ना है आपके लोग धर्म स्वीकारी सकता आपो विश्वासी बनी सकता आपो आदिवासी बनी सकता पुठे आदिवासी है आज भी रोटी बेटी पुठ्यो व्यवहार सुख दुख व्यवहार आपू सागो रहे जहाँ आवा डागाव अन्य अत्याचार वेलो आणि या देशा या जगात आज तुम्ही आम्ही संघटित होण्याचा प्रयत्न आहे। आज तुम्ही आपण जर संघटित नाही होया तर आपा बेन तुकडा होई जाणार आहे। मग आज जोडी विनंती आहे की आता एकजुटी से राज होते जर आदिवासी एक रोयो तर आदिवासी कागद दम काढी नाही सके। आदिवासी कागद ती आपण ताकद नाही है की आदिवासी बी जाणार होय की पण आपा एक राज होते। सिरीज जगाई बी त्या भाषणा माख्यो या उत्सव समिती वाला है त्या है भी की दाखियो है भी तुमान की जाकी राहिलो है। एक दिया महाराष्ट्र विधानसभेत एक आमदार माननीय आमदार गोपीचंदजी पडवळकर साहेब त्यांनी आख्यो की या नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा आकाशे आदिवासी धर्मांतर करून आहे पैसा सेवा वेचाई जायला है त्या गोष्टी आहे जाहीर निषेध कहू कहा आई आदिवासी है आदिवासी वेचायला माहू नाही आहे आदिवासी वेचाई नाही तुम्हा काय समजूता की आदिवासी का वेचायला माहू है। आज ओलो मोठा ठप्पा अपावे ठेवून देतो है मेन भाग करा प्रयत्न करेला है आदिवासी समाज एक हिंदू समाज एक ख्रिश्चन समाज। अरे वो ख्रिश्चन समाज जर तुम्हा आता पैशाचे जर वेचाई जातो आदिवासी जर वेचाई जातो आधे करोडो आम्ही बिल्डिंग होते हा करोडो आम्ही प्रॉपर्टी होते आज भी बिचारो आदिवासी ख्रिश्चन एरी का हिंदू एरी हे काम को है रानम काम को है मेहनती परिश्रम को है तो वे त्याल पे पैसा मिलता है। श्री दादा आई तुम्हाल विनंती को हो कि ही जी गोपीचंद पडवळकर साहेबांनी आख्यो क्या प्रश्न तुम्हाला उत्तरता पडी कहा था हमें प्रतिनिधि तुम है हमें समाज उमेदवार तुम है या प्रश्न तुम्हाला उत्तरता पडी कहा की तो आदिवासी नाके की तुम्हा आदिवासी अमानुषपणे वेचाई जाता आपा वेचाई जाणारा लोक नाही। ही धर्मांतर आजे नाही झालो हे 100 वर्षापूर्वी या आदिवासी समाजा धर्मांतर झालो दृश्य या पद्धतीचा तो काळ आतो त्या टाइमला आपण जी सवलत किंवा आपण जो अन्य अत्याचार झालो त्यामुळे ही आपली परिस्थिती निर्माण नाही। पण आज ज्या गोपीचंद पडवळकर साहेबा धनगर समागम या मंडळी ख्रिश्चन
समाजाबद्दल बोलत आम्ही आखलोय रोयलो आहे आणि त्या 9 ऑगस्ट आदिवासी दिना तुला आखान शुभेच्छा दाहू। आज या मंचावे त्या आपले उमर जाहीर मनोगत व्यक्त करूयो की आपले नवापूर तालुका आमदार आदरणीय श्री दादा नाईक साहेब या मंचावे उपस्थित आहेत। या नवापूर तालुका तहसीलदार माननीय दत्तात्रय जाधव। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।